मित्रांनो, मी किशा काका पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय किशा काकाच किचन मध्ये एका नवीन पदार्थासोबत. आज आपण करणार आहोत चटपटीत भेंडी. भेंडीची अशी एक रेसिपी, ती खायला अतिशय सुरेख लागते, चटकन तयार होते आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा ते जे आहे ते अतिशय कमी लागते. ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया ही चटपटीत भेंडीची झटकन होणारी रेसिपी. मित्रांनो, या झटपट होणाऱ्या मसाला भेंडीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. इथं अर्धा किलो आपण भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी साधारण लांबट तिरकी चिरून घेतलेली आहे. आपण याचा मागचा पुढचा भाग काढून या भेंडीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. लसणाच्या 7-8 पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय पावडर मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल लाल तिखट पूड 1 चमचा घेतलेली आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि धने जिरे पूड आपण 2 चमचे घेतले. मित्रांनो, सर्वप्रथम आपण इथं भेंडी तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यासाठी नॉनस्टिकची किंवा स्टीलचीच कढई घ्या, कारण भेंडी चिकट असते. त्यामुळं इतर कुठली कढई घेतली तर कदाचित ते चिकटण्याची शक्यता असते. आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये भेंडी थोडी थोडी टाकून तळून घेणार आहोत. ही भेंडी आता आपली तळून झालेली आहे. आपण ती या पद्धतीने काढून घेऊ. अशा पद्धतीनं आपल्या या भेंड्या तळून झालेल्या आहेत. याच पद्धतीनं आपण सगळी भेंडी तळून घेणार आहोत. मित्रांनो, ही आपली भेंडी जी आहे ती सगळी तळून झालेली आहे. आता आपण या चटपटीत भेंडी मसाल्याची करायला सुरुवात करू. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण या गरम तेलामध्ये, ज्या तेलामध्ये भेंडी तळलेली आहे त्याच तेलामध्ये लसूण घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. आणि हा लसूण थोडा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण लसूणाचा आपला तांबूस झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली घालून घेऊ. याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आणि हा कांदा त्या तेलाबरोबर परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि या टोमॅटो बरोबर आपण मीठ सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी म्हणून आपण मीठ आधी घातलेलं आहे. आता टोमॅटो आपला थोडा मऊ झालेला आहे. याच्यामध्ये आपण आपले पावडर मसाले घालून घेणार आहोत. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण लाल तिखट पूड घालणार आहोत. त्याच्यानंतर धने जिरे पावडर घालणार आहोत. गरम मसाला घालणार आहोत आणि या गोष्टी सगळ्या एकत्र मिसळून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आपण तळलेली भेंडी घालून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण भेंडी घालून मिसळून घेतलेली आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा घटक मी मगाशी सांगितला नव्हता, पण तुम्ही घालून बघितलात तर याची चव अधिक पटीने वाढते. ती म्हणजे याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. हे घालून बघा, तुम्हाला चवीतला फरक लगेच लक्षात येईल. हा शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर हे परत आपण एकत्र मिसळून घेणार आहोत. शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटामुळं ह्याला एक चांगली चव येते. अशा तऱ्हेनं ही आपली चटपटीत भेंडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपला. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली सुरेख रेसिपी शेअर करायची. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.